नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज एन्काउंटर मध्ये एक अशी असामी आलेली आहे की ज्यांनी शाब्दिक एन्काउंटर भरपूर केलेले आहेत. अतिशय डॅशिंग अशा त्या आहेत. राजकारणामध्ये महिला कशी असावी ह्याचं एक बेंचमार्क त्यांनी सेट केलेलं आहे की राजकारणामध्ये आल्यावर महिलेनं काम कसं केलं पाहिजे. वेळप्रसंगी कणखरी झालं पाहिजे, डॅशिंगपणाही दाखवला पाहिजे, मृदूही झालं पाहिजे, गोड खाऊही घालता आलं पाहिजे. सगळ्याच गोष्टी त्यांना जमतात. तुम्ही ओळखलंच असेल, आपल्यासोबत मंदाताई म्हात्रे आहेत. मंदाताई म्हात्रे ह्या डॅशिंग मंदाताई म्हात्रे खरं तर आहेत असं आपल्या सगळेच आपण जाणतो. तर आज एन्काउंटर मध्ये ते आलेले आहेत. कसं वाटतंय ताई एन्काउंटर मध्ये? नमस्कार. पहिले तुम्हाला खूप खूप सर्व धन्यवाद. चॅनलला खूप छान वाटतं, आनंद वाटतो. म्हणजे आल्यावर प्रसन्नता जी असते ती इथे आल्यालाच मला वाटलं की खूप सुंदर तर आहेस, पण प्रसन्न वाटते. माणसाला कुठल्या कोणाच्या घरात गेल्यावर प्रसन्नता वाटली पाहिजे, ती इथे मला वाटली आज. जसं मी म्हटलं की राजकारणामध्ये महिलेनं कसं असावं ह्याचं एक बेंचमार्क इतक्या काळामध्ये आपण सेट केलेलं आहे. वेळ प्रसंगी तुम्हाला कणखर होताना आम्ही पाहिलेलं आहे, शाब्दिक बाचाबाच पाहिलेली आहे. अगदी बऱ्याचदा असं वाटतं की ताई आता हातच उगारतील गरज असेल तर, जर कुठे अनियमितता घडली असेल किंवा काय. तर इतकी वर्ष राजकारणामध्ये अनेक उन्हाळे पावसाळे तुम्ही पाहिलेले आहेत. मला असं वाटतं उन्हाळे अधिक पाहिलेत. तर हा प्रवास ताई कसा होता इतक्या वर्षांचा, जो आताही अविरत सुरू आहे आणि पुढेही सुरू राहावा अशी आमच्या सगळ्यांची इच्छा. मी खऱ्या अर्थाने 94 मध्ये काँग्रेस पार्टी जॉईन केली. महिलांचं काम खरं मी सोशल वर्कर म्हणून काम बरेच वर्ष करत होती माझ्या इथे, कारण महिला खूप अशिक्षित होत्या. त्यांना शिक्षण देणं, एक नाईट शाळा, असं सही करायला शिकवणं. नंतर मी CBDत राहायला गेली. तर 95ला पहिली नवी मुंबई महानगरपालिका निर्माण झाली. तर महिला राखीव आली तिथे, OBC महिलाच नव्हत्या तिथे, म्हणजे सर्टिफिकेटवाल्या. तर सर्वांनी सांगितलं की तुम्ही एवढं सोशल करता, उभ्या राहा. माझी इच्छाच नव्हती राजकारणामध्ये, कारण मी राजकारण खूप जवळून पाहिलंय. आमच्या घरामध्ये माझे मावस मामा कॉर्पोरेटर, मुंबई महानगरपालिकेचे सभापती होते त्यावेळी, भुजबळ साहेब महापौर होते. ते सगळं ते त्यांनी आमदारकीला उभे राहिले. मग समोर जनसंघचा दिवा होता, ते पडले. खूप राजकारण जवळून पाहिलेलं. मला काही इंटरेस्ट नव्हता, पण तिथे उमेदवार नव्हता. आणि मग मी उभी राहिली, प्रचंड मताने निवडून आली. महापौरला उभी राहिली मी, म्हणजे आमची मेजॉरिटी नव्हती, शिवसेनेची होती. त्यावेळी शिवसेनेची महापौर झाली, पण मी तिला फाईट दिली. आमचे 13 असताना मला 23 मिळाले. आत्ताच्या लोकांना माहिती नाहीये. आताच्या लोकांना माहिती नाही की मी महापौर निवडणूक लढवलेली महिला आहे म्हणून. पण खूप म्हणजे आम्ही टेन्शन दिलं समोरच्या नेत्याला. त्यावेळी नेते हेच होते. आणि आमच्याकडे एक पद्धत आहे महानगरपालिकेमध्ये की निवडणूक झाली का पडले का पळून जातात. मी थांबली, मी काय पळाली नाही. मी येणारा महापौर सुषमा दंडे त्यांचं अभिनंदन केलं, पुष्पगुच्छ दिला. संध्याकाळी 5 पर्यंत सभा होती, मी थांबली. सगळे मला म्हणायला लागले की अरे कोण थांबत नाही, तुम्ही कसं थांब. मी ना गुलाल कधीच निवडणुकीला नेत नाही, फटाके नेत नाही, आणि कुठली मिरवणुकी काढत नाही. आता 3 निवडणुका ह्या झाला. पहिली MLC होती, लोकांनी काढली MLC असताना मला, पण मी 3ही निवडणुकीत निवडून आली. पण मी कधीच मिरवणूक नाही काढत, मला आवडत नाही. मी काय निवडणुकीला उभी राहते ती कोणाला ह्याच्यासाठी नाही, एक लोकांचा आग्रह आणि लोकांच्या कामासाठी. खरं, कोणाला पाडायचं म्हणून नाही मी उभी राहत. नाही तर लोक पाडायचं म्हणून खोटे बोगस वोट हे ते. माझं कधी आजपर्यंत मी कोणालाही बोगस वोट करायला सांगितले नाही, तोडाफोडी केली नाही. लोकांचं प्रेम असेल तर मी निवडून येईन, नाहीतर मी लोकांचं प्रेम नसेल तर मी अजिबात उभं राहणार नाही. कारण तुमच्यावर प्रेम असेल तरच तुम्ही 2-2, 3-3दा सलग निवडून येऊ शकता. एक विश्वास तुम्ही लोकांमध्ये निर्माण करायला पाहिजे. आणि असं माझे 35 वर्ष चाललेली अविरत सेवा आहे. म्हणजे कुठेच मी कधीच गॅप घेतलेला नाही, का मी कुठे 10 दिवस फिरायला गेलेले नाही. कधीतरी आयुर्वेदिक सेंटरमध्ये 10 दिवस वर्षातून गेली तर बालाजी तांबेंकडे, नाहीतर मी कुठेही, म्हणजे माझ्या पासपोर्टवर कुठे बाहेरगावीचा पण शिक्का नाही, साधा दुबई सिंगापूरचा नाही. मुलं जातात सांगतात, पण मी म्हणते तुम्ही जा, मला काम आहेत म्हणून.
पण अशा मंदाताई का बरं कंटाळल्या? मी रिसेंटली तुमचं एक स्टेटमेंट बघितलं, त्याच्यात तुम्ही म्हणालात की मला आता कंटाळा आलाय पण मी गप्प बसणार नाही. तर नेमकं काय अभिप्रेत आहेत? कसं असतं राजकारणामध्ये, खूप संघर्षाने मला सगळं काही मिळालं. माझ्याकडे काहीच नव्हतं. म्हणजे मी सुरुवातीपासूनच संघर्ष करून सगळ्या बाबतीत इथपर्यंत आलेले आहे. मला प्रत्येकाने साथ दिली. त्या साथचा मला हात दिल्यावर मी त्याचा फायदा उठवला. दिलेल्या संधीचं मी सोनं केलं आणि मी खूप काम केलं, प्रचंड काम केलं. पण इथे कुठे कामाचं काउंटिंग होत नाही. आता तुम्ही काम करता, पण तुमच्या कामाचं काउंटिंग व्हायला पाहिजे ना. तुम्ही रात्रंदिवस मेहनत घेता, मुलाखत घेता, लोकांना बोलवता, चर्चा करता. असं प्रचंड काम मी केलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्रात कुठल्या आमदारांनी केलं नसेल असं मी आज ठामपणे सांगू शकते. पण आता मी बघितलं कुठे कामाचं काउंटिंग होत नाही. विशेष म्हणजे आता बघा, मी राष्ट्रवादीत होती. राष्ट्रवादी 17 वर्ष काम केलं. खरं. पूर्ण महाराष्ट्रात त्यावेळी शरद पवारांनी काँग्रेस सोडली. त्या महिला येत नव्हत्या. मी घरोघरी जाऊन महिला काढून पहिला मेळावा मी 25,000 महिलांचा वाशीला घेतला. आजपर्यंत महाराष्ट्रात कुठल्याही महिलेने असा मेळावा घेतला नाही. आणि मेळावा झाला असेल तर तो वरिष्ठांच्या आशीर्वादाने. तिथले आमदार लागतात, खासदार लागतात, नगरसेवक लागतात, गाड्या भरून आणतात. तेव्हा मी एकटीने घेतला होता. कुठला माझ्याकडे महाराष्ट्राचा अध्यक्षांनी नाही माझं काम केलं का कुठल्या नगरसेवकांनी. आणि पवार साहेब खूप खुश झाले, कारण त्यांना त्यावेळी काँग्रेस पार्टीने काढलेलं. आणि एवढ्या महिला बघितल्यावर त्यांनी खूप म्हणजे कौतुक केलं माझं. स्टेजवर तर केलं, पण मागे त्यांना तेवढी जेवणाची, खाण्याची सगळी व्यवस्था मी केली होती, पार्टी करून 1 रुपया न घेता. पण त्या कामाचं कुठेतरी काउंट व्हायला पाहिजे. आता मी भारतीय जनता पार्टीत आलेली आहे. भारतीय जनता पार्टीत पण मोदीजींना जेवढी वर्ष पंतप्रधान झालेली झालेत तेवढीच मला आमदार झालेले. आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आशीर्वादाने मी आजपर्यंत इथे काम करते. पण माझ्या कामाचं काउंट व्हायला पाहिजे. मी सिनियर आहे, बघू आता काय होतंय ते. पण मला तर कंटाळा आला. भांडणही नको, काही नको, थोडं शांत बसावं, पण असा हा फायर शेती करावं असं आता का वाटतं. कंटाळलाय? शेतीकडे का वळावंसं वाटतंय? मला शेती, आता मी 1 लाख झाडं लावणार आहे. बर, मला असं वाटतं आता बस झालं. आता आपण काहीतरी काही वेगळं बनलो संघर्षाला असतो. कंटाळलात तुम्ही की नाही, वादाला कंटाळलात? कामाला नाही, मी काम करणार. वादाला कंटाळलात? वादाला कंटाळले मी आता. आणि ते वाद करत राहतात. त्यांना माहिती आहे तुमचा स्वभाव काय आहे. तो कोणाला माहिती असला का त्या स्वभावाप्रमाणे ते वातावरण तयार करतात. आणि मग त्यांना माहिती आहे या बोलणारच, इथे बोलायला लावतात जाणीवपूर्वक. मी अशी नव्हती, मी खूप शांत होती. पण जेव्हा जेव्हा जसे जसे प्रसंग आले, महिलांनी राजकारणामध्ये जेव्हा प्रसंग येतो तेव्हा बोलायला शिकलं पाहिजे. तुम्ही गप्प राहिलात तर मग लोक समोरचे फायदा उचलतात. आणि त्या पद्धतीने मी निर्माण झाली. म्हणजे मला खरं, मी जेव्हा महाराष्ट्राची अध्यक्ष झाली खूप शांत होती. मी एका कोपऱ्यात बसायची, मी घाबरायची. कारण सगळे मोठमोठे नेते होते, सुधाकरराव नाईक, दत्ता मेघे, भुजबळ साहेब, असे मोठे मोठे नेतृत्व पवार साहेबांकडे होते. आणि त्यात मी एकमेव महिला, सूर्यकांताताई असायच्या, निवेदिताताई आणि मी. मला खूप भीती वाटायची अशी, म्हणजे नवीन होती. आणि महाराष्ट्राचं राजकारण हे सगळं. आणि मी तर फक्त जिल्ह्यात राजकारण केलेलं, मी महाराष्ट्र सांभाळायचं. पण त्यावेळी पवार साहेबांनी एक माझी प्रतिमा निर्माण केली की यांना तुम्ही जर काय बोललात तर या तुम्हाला उत्तर देतील. दुसरा, आगरी समाजाचे आहेत आणि मग प्रत्युत्तर दिल्यावर बोलू नका. मग कोणी पण तिच्याशी सांभाळून काम करा. ती डॅशिंग आहे, डॅशिंग आहे, रणरागिणी आहे, असं उगाच सांगितलं सगळ्यांना. आणि मग त्या पद्धतीने लोक मला घाबरायला लागले. आणि मग मी झाली, बोलायला लागली. सभा गाजवल्या मी, अनेक सभा, गोंदियापासून ते गडचिरोलीपासून ते मी सिंधुदुर्ग पर्यंत, नारायण राणेपर्यंत मी त्यांच्या सगळ्यांच्या सभा केलेल्या आहेत. खरं. पण अशा फायरला एक आयुष्याच्या एका टप्प्यावर येऊन असं वाटतं की आता हे बस झालं. हे हे का वाटतं? आता पण रिसेंटली तुम्हाला धक्काबुक्की झाली
व्यथित करणारं होतं ताई हे सगळं? नाही, मला असं वाटतं की मी एवढी ज्येष्ठ महिला आहे तर माझा हक्क आहे मान सन्मानाचा, माझा अधिकार आहे. तो तुम्ही अधिकार का काढून घेता? जाणीवपूर्वक आता त्या विभागामध्ये असं बॅनर लावलं की माझा आमदार निधीतून हे काम मी केलं. मी मशीन आणलं त्याच्या तुमच्या डायलिसिसच्या CSR फंडातून. अक्षरशः LNT वाल्यांना मी हातपाय जोडून मशीन आणल्या, कारण बरेचसे डायलिसिसचे जे पेशंट आहेत ज्येष्ठ, पैसे नसतात, हो गरीब लोक आहेत, मिडल क्लासचे, त्यांना मोफत सेवा पालिकेत उपलब्ध व्हावी. वर्षभर त्या मशीन लावल्याच नाही पालिकेने, कोणाच्या दबावामुळे, कोणाच्या अहो ही आरोग्य सेवा आहे. आता तुम्ही आरोग्य सेवेचा विषयच काढलाय म्हणून मी बोलते की मी ज्यावेळी लग्न करून आली आणि मी गरोदर राहिली तर आमच्याकडे कोणाचं जिल्हा परिषदेचं हॉस्पिटल होतं, तिथे पाणी नाही, दरवाजे नाही, घरून गरम पाणी आणायला लागायचं. डिलिव्हरी व्हायची, नॉर्मल डिलिव्हरी, कुठलंही, जसं आता तुम्ही ग्रामीण भागात बघता, तुम्ही तुमच्या चॅनलला दाखवता तिथे ॲम्ब्युलन्स नाही, काही नाही, त्याच्यापेक्षा पण खराब अवस्था त्या. आणि माझी तिन्ही मुलं त्याच हॉस्पिटलला झाली. माझ्या सासूने कधी सांगितलंच ना तुझा इथेच राहा, हेच तुझं माहेर, हेच तुझं सासर. तिन्ही मुलं माझी तिथे झाली, ऑपरेशन तिथे झालं. त्यामुळे विचार केला की हॉस्पिटल बनलं पाहिजे, हे आपण काहीतरी बिझनेसमध्ये थोडी बहुत मदत करू आणि काहीतरी दरवाजे वगैरे यांना काही ना काही भांडी वगैरे गॅस वगैरे देऊ. असं मला तिथे 75 रुपये मिळाले ऑपरेशनचे. त्या काळी ऑपरेशन केल्यावर 75 रुपये मिळायचे सरकारचे, सरकारी हॉस्पिटल म्हणून. मग मी तिथे ग्लास मग आणून दिलं आणि जेव्हा त्या पैशातून हॉस्पिटलला दिले पैसे? देऊन टाकले, मला काही गरजच नव्हती पैशाची. मग मला विचार आला, मी जेव्हा नगरपालिकेमध्ये पहिली नगरसेविका महानगरपालिकेमध्ये गेली तर आमच्या इथे पंढरीदादा पाटील आहे ज्येष्ठ, त्यांनी एक प्रस्ताव मांडला की हॉस्पिटल झालं पाहिजे. आणि नंतर त्यांना अनुमोदन देऊन हॉस्पिटल मी उभं करेपर्यंत गप्प नाही राहिली. आज तिथे महिलांना इतक्या सुविधा मिळतात, जे डिलिव्हरी होतात ना त्यांना प्रायव्हेटमध्ये 1 ते 1.5 लाख रुपये लागतात. आज मोफत सेवा आपण तिथे देतो सरकारच्या माध्यमातून. त्यांना सगळं, मुली झाल्या त्यांना किट देतो. आणि असं करता करता कोविड आला. कोविडमध्ये आपल्याला माहिती आहे लोकांना जागाच मिळत नव्हत्या. मी MGMला सांगून 2 हॉस्पिटल वेगळी महापालिकेला सांगून तयार केली. त्या कोविडमध्ये महापालिकेचं आम्ही सेंटर तयार केलं, एक्झिबिशन सेंटरला. का प्रचंड कोविडमध्ये सगळ्या राज्यातली लोक नवी मुंबईतच यायला लागली आणि त्यांची सेवा करता करता मला 2दा कोविड झाला. मी खूप रॅशन वाटलं लोकांना. लॉकडाऊन होतं, तुम्ही फोन केला की तुमच्याकडे गाडी घेतली पोलीस परवानगीने, तुमच्याकडे धान्य 25,000 मापाडींना मी FMC मार्केटमध्ये शंकर पिंगळेंनी एक मला जागा दिली आणि एक जागा तिथे शरद मारू होते, त्याचा वारले, त्यांनी एक जागा दिली मसाला मार्केट म्हणून. मापाडी हे बिचारे कष्ट करणार आहेत, ह्यांना लसीकरण कोण देणार 900 रुपये भरून. मग मी आपल्या सरकारचा फायदा उचलला. आदरणीय मोदी साहेबांनी एक योजना आणली होती लसीकरणाची, त्या योजनेचा मी पुरेपूर फायदा घेतला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला, पत्र दिलं की काही करा आणि मला पालिकेमधून हे लसीकरण द्या तुम्ही. आणि महानगरपालिकेने खूप मदत केली आणि त्यामुळे मी 25 ते 26,000 लोकांना तिथे लसीकरण केलं. सर्व गरीब लोक, सर्व गरीब वर्गांना. आणि त्याच्यानंतर मी 7 ॲम्ब्युलन्स दिल्या. ॲम्ब्युलन्स 2-2 हजार घ्यायचे पेशंट आणायला, कारण त्यावेळी एकतर मिळत नव्हते, पैसा नव्हता लोकांकडे. मी माझे आमदार निधी पूर्ण 5 कोटी कोविड मध्ये माझ्या पालिकेच्या हॉस्पिटलला दिले. 7 ॲम्ब्युलन्स दिला, व्हेंटिलेटर 5 दिले. पण आता ऑक्सिजन प्लांट उभा केला मॅडम 1.5 कोटीचा मी. आणि तेव्हा माझ्या डोक्यात आलं की नाही, आपल्याकडे मोठं हॉस्पिटल असलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगते, मी सिडकोमध्ये डॉक्टर संजय मुखर्जी गेले, त्यांना मी जाऊन भेटली, त्यांना विचारलं, कारण मला एक सवय आहे की सर्वांचा सल्ला घ्यायचा, मिक्स करायचं आणि ते आपण अंमलात आणायचं. मी म्हणले मला एक मोठं हॉस्पिटल उभं करायचंय, जागेचं कसं काय करू? ते बोलले मला पत्र द्या, तुम्ही पत्र द्या, मी तुम्हाला हे करतो. त्यांनी पत्र दिलं, मला 8.5 एकर जागा दिली
सिडकोने जागेचे महानगरपालिकेने पैसे भरले, ते जागेचं त्याने 100 कोटी 117 कोटी. आणि म्हणजे पालिका एवढे 117 कोटी कसे देणार? मग मी त्यावेळी गगराणी साहेब सचिव होते मंत्रालयात. मी त्यांना जाऊन भेटले आणि त्यांना सांगितलं काय करता येईल मला. त्यांनी सांगितलं माननीय मुख्यमंत्र्यांना एक पत्र द्या आणि महाराष्ट्रात जसं हॉस्पिटलला सरकारने मदत केली, ज्या रेटनी जागा दिलाय त्या रेटनी जागा द्या. मग मी ते एक पत्र बनवून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना दिलं. त्यांनी त्याच्यावर मार्क केला आणि ती जागा मला अर्ध्या किमतीत मिळाली. मग जीएसटी आली, मग 17 कोटी जीएसटी फ्री केली त्या प्लॉटला. बरं, आता तो जो प्लॉट दिला तिथे आम्हीच आमच्या गावच्या मुलांना खेळायला मीच माझ्या पत्रावर मैदान दिलेलं करून. आता बेलापूरला मोठं मैदान स्टेडियम मी बांधून देत आहे, पण त्या स्टेडियमच्या नावाने राजकारण केलं आणि आता माझा प्रकल्प उभा राहिलेला आहे. सध्या आम्ही 210 कोटीचं कामाचं टेंडर काढलेलं आहे, पण ते आता तुम्हाला माहिती आहे राजकारण आलं, सगळ्यांना पाठवलं, कोर्टात पाठवलं, कोणी कोणी पीएल दाखल केली. मग हा विकास का नकोय? आता त्यांना असं वाटतं की हिचं नाव होणार. 800 कोटीचं हॉस्पिटल झालं तर हिचं पूर्ण नाव होणार, हिच्यामुळे त्यांनी कधी केलं नाही 25 वर्षात. त्यांना असं भीती वाटते. आणि आज म्हणते 3 वर्ष झाली महानगरपालिकेचे 50-60 कोटी रुपये पब्लिकचे आहेत, त्याचं व्याज काय झालं? बरं, आयुक्तांना पण इच्छाशक्ती पाहिजे, अधिकाऱ्यांना पण. तुमची इच्छाशक्ती नसेल ना तर काहीच होऊ शकत नाही. मुंगीचं उदाहरण सांगते तुम्हाला. मुंगी एक लाईननी चढते, ती पडते बिचारी, परत चढते, परत पडते, पण ती पण लाईन सोडत नाही. ती त्या मुक्कामापर्यंत पोचते. तशी मी आहे, मी त्या मुक्कामापर्यंत पोचणार, ते हॉस्पिटल होणार. आणि त्यासाठी मला पुन्हा देवाने परत पाठवलेलं आहे. अटॅक होऊन माझं ऑपरेशन होऊन सुद्धा माझ्याकडनं गरिबांना घरं मिळायचेत. आता मी 2 टावर करते झोपडपट्टींना. तर ते कामासाठी देव पण बघतो शेवटी, इथे कोणाची गरज आहे ती. तुमच्या सारख्या फायर नेत्या म्हणजे मंत्रीपदापासून का अलिप्त राहिल्या किंवा का मंत्रीपद मिळू शकलं नाही? कधी असं वाटतं की का दरवेळी आपल्याला मंत्रीपद हुलकावणी देतं? काय कुठे चुकतं, काय कुठे घोडं अडतं? मी तर आता एक विचार करते की माझ्या नशिबातच नाही. कारण माणसाने कुठेतरी समाधान राहिलं पाहिजे. मिळो मंत्रीपद न मिळो, पण खूप हाव नसली पाहिजे, न पैशाची, न पोस्टची, न खानदानाची, परंपरेची. कुठेतरी तुम्ही थांबले पाहिजेत. पण मला कधी, तुम्हाला तर खरं सांगितलं ना, तर मी 2000 मध्ये पवार साहेबांकडे पहिल्यांदा, म्हणजे राजकारणात मी आज 35 वर्ष आहे, मी पहिल्यांदा काहीतरी मागितलं बर, की माझ्या घराजवळ सिडको आहे, आमच्या सगळ्या भूमिपुत्रांच्या जमिनी गेलेल्या आहेत, मला तिथे चांगलं काम करता येईल आणि मला लोकांना न्याय देता येईल. ज्यांनी जमिनी दिल्या त्यांना अजून 12.5% न्याय मिळत नाही. आणि अधिकाऱ्यांना काही 3 वर्ष राहतात, अधिकारी बदलत राहतात, परत नव्याने अबकड सुरू होतं. पहिल्यांदा मी सिडको माहिले, माझं नावही आलं, पण नंतर माझी जात आडवी आली. मी ओबीसी म्हणून मग मराठ्याला दिलं. कधी कधी जातीचं राजकारण असतं, कधी अनेक राजकारण असतात. आता मी सगळं सोडून दिलंय. असं वाटतं आता शेती करावं. आता 1 लाख झाडं लावणार आहे मी. झाडं लावणार नाही, लोक झाडं लावायला घेतात, फोटो काढतात, मी ती जगवणार आहे. आज गरज आहे काळाची. पाऊस येत नाही बघा, काय येत नाही. खरं. पण तुमच्यासारख्या अशा फायर ब्रँड नेत्यानं झाडं नक्कीच लावावीत, त्याबद्दल काही आक्षेप नाहीये. पण राजकारणातलं हे जे रण आहे तिथं सुद्धा तुम्ही तितक्याच दटीनं उभं राहावं अशी देखील आमची तितकीच इच्छा आहे. कारण अशा महिला मुळात आता कमी आहेत. ज्या तळमळतेनं तुम्ही लोकांची कामं करता, किंवा एक आतून जे वाटत असतं की आपल्याला लोकांचं भलं करायचंय, किंवा महिला नेत्या म्हणून सुद्धा जे कॅरेक्टर्स आपण बघतो, तर ह्या सगळ्यांमध्ये तुम्ही उजव्याच आहात.
इतकी वर्ष तुम्ही टिकून राहिलाय, इतका संघर्ष पाहिलाय आणि लोकांचं तुमच्यावर अफाट प्रेम आहे म्हणून तुम्ही 3 वेळा निवडूनही आलेले आहेत. अशी व्यक्ती केवळ संघर्ष आणि वाद याला कंटाळून मागे होणं हे कुठेतरी खटकतं. खरी आपली गोष्ट की काय होतं, एक लिमिट असते. त्या लिमिट नंतर माणसाला सगळं नको वाटतं. आता लिमिट संपलेली आहे. त्याच्यामुळे असं वाटतं राजकारण सोडून काम करणार मी, जनतेची सेवा करणार, ती सोडणार नाही मरेपर्यंत. आणि मंत्रीपद मिळालं काय नाही मिळालं काय, शेवटी तुम्ही नुसता जरी असला तरी काम करू शकता, काही गरज नाहीये. तुम्ही एखाद्या अधिकाऱ्याकडे जाऊन जर तुमचा आवाज उंच करून बोललात तर नक्की काम होतं, तोही घाबरून जातो. पण मला असं वाटतं मंदा म्हात्रे नाव ऐकल्यावरच अधिकाऱ्यांना कळतं की हे काम करायचंय, नाहीतर मला काही माझा इकडे फोन अवतरतील. गेला ना का अधिकारी माझा नंबर बघितला तरी काय बोलावं म्हणून घाबरतात. तेच सांगतात, अहो तुम्ही फोन केला तर काय बोलू तुमच्याशी. माझं एकच असतं फोनवर, हॉस्पिटलचं बिल कमी करा, राशनचं असेल त्यांना कार्ड द्या. छोट्या छोट्या गोष्टी असतात हो, लोकांची कामं फार मोठी नसतात. इतकी म्हणजे मला असं वाटतं त्यासाठी मंत्रीपद असणं काही गरजेचं नाही. तो एक मान सन्मान आहे, तो मागून काही उपयोग नाही. काही लोक किती जॅक लावतात. आता आमच्या इथलं काल मंत्री बोलला भीक मागून काही मिळत नाही. आम्ही भीक मागायलाच कधी जात नाही, मी देत आले. मी कधी असा हात नाही केला लोकांकडे. असा हात करणारे खूप आहेत, मी असा हात करून देते. कोविड मध्ये आज जे मी काम केलं महाराष्ट्रात कोणी कोणी केलं, माझं देतच आलंय. तर मी मागायला का जायचं, माझ्या कामाची कुठेतरी काउंट केलं पाहिजे ना, त्यांनी बोलून दिलं पाहिजे. मी मागणं म्हणजे काय, ते तर सगळीकडे लोक बसलेलेच असतात लाईन लावून. मी माननीय मुख्यमंत्र्यांना विचार, मी 3 वेळा झाली, मला काय सांगायचं मी त्यांना सांगते. माझ्या मनातलं त्या माणसावर खूप माझा विश्वास आहे. माननीय मुख्यमंत्री तुम्ही आता बोलाल त्यामुळे बोलतेच काय बोलायचं ते. पण ताई मला एक जाणून घ्यायचंय की ह्या सगळ्याची सुरुवात काय झाली आणि तुम्ही आता इतक्या लोकांना सोबत घेऊन चाललाय, तर हे हे कसं म्हणजे कसं वितुष्ट निर्माण झालं किंवा हा संघर्ष उत्पन्न कसा झाला आणि कधी दोन्ही बाजूनं किंवा तुमच्या बाजूनं कधी हा रिझॉल्व्ह करायचा, हा संपवण्याचा प्रयत्न झालेला होता का, हे देखील जाणून घेण्याची इच्छा नक्कीच आहे. नाही कसं आहे ताई, तुम्हाला सांगते मी, खूप मनात वाटतं आपल्याला की आपण चांगलं राहावं. मी तर कधी त्यांच्या विभागात ऐरोळीत जात पण नाही. माझे एवढे कार्यकर्ते आहेत, ऑफिसचं उद्घाटन मी टाळते. मी त्यांना सांगते नका, तुम्ही त्यांना घ्या. त्यांचा मान सन्मान मी सगळं करते. ते आल्यावर आम्ही दोघं स्टेजवर असतोच. मी सन्मानाने नाव घेते. कधी मी त्यांचं नाव घेताना आदरणीयच बोलते. मी त्यांना साहेब बोलते. मी कधी वादात नाही. पण त्यांची मुलं जी आहेत, आणि आता आमच्याकडे सभागृह नेता झालेला त्यांचा पुतण्या, हे वाद निर्माण करतात. हे वडिलांना सांगतात धृतराष्ट्र असतो ना, आज कौरव पांडवाची लढाई झाली नसती. पांडवांकडे काही नव्हतं, 5 होते. माझ्याकडे काही नाही आहे, मी एकटी आहे. माझे मिस्टर सुद्धा माझ्या बरोबर नाही. माझा एक मुलगा माझ्या सोबत असतो. पैसे बिसे दोघंही देतात, मिस्टरही मुलंही, निवडणुकी ते सांभाळतात. पण माझ्या मागे ते कुठल्या राजकारणात कुठल्या स्टेजवर किंवा कुठल्या घराखाली मीटिंग असेल ना तरी माझे मिस्टर येत नाही. आणि ते 4 चौघात असले ना तरी कोण त्यांना ओळखणार नाही. म्हणतात ताईचे मिस्टर, फक्त आमच्या घरातल्या प्रोग्राम मध्ये आम्ही दोघं एकत्रित असतो. का असतं, मिस्टर मागे मागे आले ना मग ती बाई मोकळ्यापणाने काम नाही करू शकत. नगरसेविका झाले की मिस्टरच अर्ध काम करतात. त्यांचे पतीच जसे काय नगरसेवक झालेत. बघा आमच्या महानगरपालिकेत त्या महिला बिचारा नावाला येऊन बसतात, त्यांना लिहून दिलं जातं, मग त्या बोलणार. मी तर महिलांना सांगते असं करू नका. तुमचे विचार, तुम्हाला जे वाटतं, निर्णय क्षमता ही तुमची वाढून तुम्ही निर्णय घ्या. इतरांवर निर्णय, मी माझ्या मिस्टरांना कधीच आजपर्यंत कुठलाच निर्णय विचारलेला नाहीये आणि त्यांनी कधी माझ्या निर्णयामध्ये हस्तक्षेप केला नाही. आता इथे मुलाखत घ्यायला आली, मी अजून सांगितलंच नाही. जेव्हा कोणतरी त्यांना सांगितलं अरे म्हणतात ताईंना आम्ही बघितलं, तेव्हा त्यांना माहित पडतं कुठे गेलेली. कधीच नाही. पण ह्या सगळ्याला कंटाळूनच तुम्ही पवार साहेबांचं म्हणजे एनसीपी हा सोडून तुम्ही भाजपमध्ये आलात, तर तेही आले तुमच्या सोबत.
मागोमाग. ते काय माहितीये का, काहीतरी तसं ग्रहमान आहे, माझ्या मागे आल्यावर त्यांना चांगली पदवी मिळतात. तिथे मंत्री होते, तिथे पवार साहेबांनी कधी माझा विचार नाही केला. नुकताच आलेल्या महिलांना त्यांना मंत्री केलं, ज्यांचं काही काम नाही. मी आता राजकारणात बऱ्याच महिला बघितल्या. मी महिला आहे, मी महिलांवर बोललं नाही पाहिजे, मला आवडतही नाही. पण काही न काम केलेलं नुसतं बोलणं, एखाद्याला टार्गेट करणं आणि पद मिळवणं. आता तुम्ही बघताच आहेत, तुम्हाला तर सगळंच राजकारण माहिती आहे. सभागृहातल्या महिला, बाहेरच्या महिला, तुमच्या चॅनलला येणाऱ्या महिला. मी तर पूर्वी कधीच मीडिया, सोशल मीडिया, मला सारखे आमचे बावनकुळे साहेब बोलायचे, सोशल मीडिया नाही तुम्ही. 2 वर्ष झाली मी वापरते, कारण इतके लोक मला माझं कौतुक करतात. माझं कधी तुम्ही एखादं पिक्चर काढून बघा, टोल मला कोणी कधीच केलं नाही. आणि मला टोल केलं ना तर मी ते बंदच करून टाकेन. काय बायकांना टोल होते बघा, वाचा जरा आणि सुधरा, असं मला वाटतं कधी कधी. म्हणताय की हे घरातली काही माणसं आहेत त्यांच्या, की जी हा संघर्ष अविरत चालू ठेवतायत, असं तुमचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे त्यांना काहीच माहिती नसतं, त्यांना काहीच माहिती नसतं ही मुलं काय करतात ती. आणि धृतराष्ट्र झालेले आहेत पट्टी बांधून. त्यांनी ती पट्टी खोलली तर ते खूप चांगले आहेत. मी कधीच त्यांना वाईट नाही बोललेले आहे. संघर्ष फक्त आमचा मान अपमानाचाच होतो. मी कधी त्यांच्या कुठल्याही टेंडर असेल, कुठलंही काम असेल पालिकेतलं, मी कधीच कुठल्या बिल्डरला फोन करत नाही. कुठल्याच कामात मी हस्तक्षेप करत. मग मला त्रास का, तर त्यांचं पूर्ण कुटुंबाला संपूर्ण नवी मुंबई ताब्यात पाहिजे. आता संदीप नाईक उभा राहिला, वडील भाजपमध्ये, तो राष्ट्रवादीमध्ये, सगळी भाजपचे आलेली लोक तुतारीचं काम करत होते. एकाही माणसाने त्याचं, आणि ते स्वतः सुद्धा रात्री फोन करून सगळे बिल्डर, सगळे व्यापारी, सगळे कॉन्ट्रॅक्टर, सगळ्या शाळा, कॉलेज, सगळीकडे फोन करत होते, एवढ्या वेळ माझ्या मुलाला मत द्या. कारण नव्या मुंबईमध्ये त्यांना घराणेशाही पाहिजे, कोणी नको आहे. आणि मी आमदार झालीच नसती हो, माझं काही आमदाराचं स्वप्न पण नव्हतं. पण त्यांचीच लोक बोलायची, ताई आमदार होतील, ताई आमदार होतील, तुम्हाला त्या पर्याय निर्माण करतील. आणि खरंच मी आमदार झाले त्यांच्याच बोलण्यामुळे. माझ्या कधी डोक्यातही नव्हतं आमदार. मी एक घरगुती हाऊसवाईफ आहे, पहिली गोष्ट. आणि आज पण मी हाऊसवाईफच आहे. आजही माझं कुटुंब एकत्रित आहे. माझ्या सासरचं आणि माहेरचं दोन्ही कुटुंब मी सांभाळते, आणि जनता सांभाळते, ते एक माझं कुटुंब आहे. जनतेचं कुटुंबात कुठल्याही दुःखाला किंवा सुखाला मंदातही नसेल असं एकही घर नाही नव्या मुंबईत. ऐरोळीत पण अनेक प्रश्न मी त्यांचे सोडवत असते. मी सांगते जाऊ दे, ती माणसं आपल्याकडे प्रेमाने येतात, कोण भेटत नाही. साधी कामं असतात छोटी छोटी, राशन कार्ड, आधार कार्ड. काही फार लोक असे नाही येत आपल्याकडे की मला फ्लॅट द्या, की माझ्यासाठी जमीन द्या. छोटी कामाला जरी सुद्धा आपण, आणि माझा एक स्वभाव आहे, माझा फोन माझ्या हातात असतो. तुम्ही मला रात्री 1 वाजता फोन करा, मी लगेच उचलणार. कुठे अपघात झाला तर कोण भेटत नाही. पण ऐरवलीतली कामं ही बेलापूरमध्ये होत आहेत 100%. मॅडम, कोणाला कोण भेटतच नाही. मला वाईट काय वाटतं, मी तर पब्लिकसाठी आहे, ते येणारच. माझी मुलं सांगतील, गट्टेच्या गट्टे माझ्याकडे लोकांचे मी ठेवलेच सांभाळून. राशन कार्ड द्यायचे, आधार कार्ड, हॉस्पिटलची बिलं कमी करणं, पोलिसात कोणी पकडलं तरी मला फोन येतो. जागेचा वादविवाद झाला, घर तोडलं सिडकोनी, तरी मला फोन येतो. कारण काय माहितीये का, शेवटी तुम्ही किती भेटता, कसे बोलता, तुम्ही किती जगण्यापेक्षा कसे वागले लोक बघतात. पण गणेश नाईक आणि त्यांचं जे कुटुंब आहे, त्यांचा नवी मुंबईच्या राजकारणावर प्रभाव हा वाढत चाललाय किंवा वाढतोय. याकडे आपण कसं पाहता, या प्रभावाकडे कसं पाहता? असं आहे मॅडम, मी ज्यावेळी राजकारणात आली तेव्हा मी सांगितलं आपल्याला, मी एकटी आहे. त्यावेळी त्यांचे नगरसेवक होते, ते शिवसेनेत होते, त्यांचा महापौर होता, त्यांचं वजन आहे. मी त्यांना जे पाडलं ना, त्याचं कारण वेगळं आहे. लोकांना बदल पाहिजे असतो. लोकांना तुम्ही जर भेटलात नाही
नुसतं येऊन भाषण करून पेपरबाजी करून चालत नाही. कामं मी करायची, उभे राहायचे पार्टीतून. मी पवार साहेबांना झाले, त्यांना ऐरोळी द्या, मला बेलापूर द्या. हम्म, पहिला हो म्हणाले. हम्म, मी 3 वर्ष बांधणी केली पैसा टाकून. लोकांना ट्रिप न्या, पिकनिक न्या, हळदी कुंकू करा, हे सगळं करावं लागतं. सत्य आहे ते आहे. हे सगळं करून मी विभाग बांधला, तरी मला म्हणाले त्यांच्याकडे नगरसेवक आहे, तुम्ही निवडून येणार नाही. ही 2009ची गोष्ट. मी दिल्लीला गेली, दिल्लीवरून आली, मला म्हणाले बघू. विमानात आल्यावर पिचड साहेब बोलले, मी त्यांना देणार. पवार साहेबांचा फोन आला. ठीक आहे म्हणलं, आज न उद्या माणसाने राजकारणामध्ये श्रद्धा सबुरी ठेवली पाहिजे. कमी होत चालली आहे श्रद्धा सबुरी. खलासच झालेले. श्रद्धा तर राहिलीच नाही, ती तर गायबच झाली. आणि सबुरी तर तुम्ही बघताच आहे, रोज तुमच्याच चॅनलला दाखवतात आहे. हम्म, आणि मी विचार केला एक, मला इतकं कमी का लेखलं शरद पवारांनी. इतकं काम करून एवढा तुम्हाला ज्यावेळी काढलं 2000 मध्ये 19 मध्ये, त्यावेळी मी मेळावा घेतला माझ्या खर्चाने. तुमच्या मागे पब्लिक उभी केली. साधी नगरसेविका होती ना मी. 25,000 महिला आणायची चेष्टा आहे का? संपूर्ण महाराष्ट्रातून आणल्या मी. असं नाही, गडचिरोली गोंदियापासून महिला आल्या. आणि तुम्ही मला सांगता की तुम्ही निवडून येऊ शकत नाही, तुमच्याकडे ताकद नाही. म्हणले राहणार उभी. आता मनात ठेवलं, बोलली नाही कोणाला, काम करत राहिली 5 वर्ष. 14 मध्ये म्हणलं पडली तरी चालेल, पण यांना पाडून पडणार. पक्का निश्चय एकदम असला ना तुमचं. राहिली उभी मी, माझं झालं भांडण. मुख्यमंत्री साहेब नव्हते तेव्हा, अध्यक्ष होते देवेंद्रजी, त्यांनी बघितलं आणि मला बोलून घेतलं. त्यांनाही मी म्हणाले, मी स्पष्ट बोलणार आहे, तुम्ही आज मला पार्टीत घेता, माझं तिकीट फिक्स करणार का? उद्या असं व्हायला नको. त्यांनी तुमच्या युतीत काम केलेलं, शिवसेना बीजेपीने, सगळ्यांचे तुमचे चांगले संबंध आहे. कुठून तुम्हाला दबाव आला तर मी आहे तिथे बरी आहे. मग नाही म्हणे, तुम्हाला वचन देतो, तुम्हाला मी निवडून पण आणणार, तुम्ही या. मी निवडून येईन नाही एवढून माझ्या मनात होतं, पण मी काम करणार. त्यांनी मला तिकीट पक्क केलं पहिल्याच मीटिंगमध्ये, तुम्ही राहा उभ्या. तिकीट दिलं. माझं काम होतं, माझी मेहनत होती, लोकांच्यात माझा संपर्क होता. संपर्क कोणाचा असेल तो माणूस नक्की निश्चित निवडून येणार. किती पैसे टाका. खूप पैसे टाकले मी, तर काहीच टाकलं नाही आणि एक बोगस ओट केलं नाही. मला माझ्या लोकांवर फार विश्वास आहे. माझी जी लोक आहेत, आता माझी सगळी बीजेपी तोडली, सगळे नगरसेवक त्यांचे आणले, माझे सगळे कार्यकर्ते देशोधडीला लावले. मी एकटी आता, पण जिथे तिथे गेलेले कार्यकर्ते परत आले माझ्याजवळ. किती कार्यक्रम झाले, क्रिकेट झाली, झाडं लावणं चालूच आहे. तुम्ही मला एकटं करण्याचा खूप प्रयत्न करता, आणि कशासाठी मला तेच कळत नाही. कशासाठी तुम्ही करता? रिडेव्हलपमेंट मी आणलं, FSI मी आणला 14 मध्ये. माननीय मुख्यमंत्र्यांना माहिती आहे, मी लक्षवेधी मांडली, अनेक वेळा मिटिंगी केल्या, तेव्हा FSI आला. 25 वर्ष FSI सांगून तुम्ही निवडणूक लढली. आमची गाववाल्यांची घर अजून कायम नाही. एक गाव मी कायम केलं, कुक्षेत, जिथल्या आता महापौर आहेत त्या. मुख्यमंत्र्यांनी माझ्या हातचं जेवण जेवलेलं आहे. बर. आताचे मुख्यमंत्री सुद्धा आवडीने माझ्या हातचं जेवण खातात. तर मी सगळ्या, कसं असतं, पुरुषांचं मन असतं नाही जेवणाने जिंकता येतं. आणि माझा बिझनेस पण जेवणामुळेच मी मोठी केलं, जेवण देऊनच. त्यामुळे पवार साहेबांना सोडायचं फार जीवावर होतं माझ्या. पण शेवटी पवार साहेब पण न्याय देत नाही. आणि कुठल्याही कार्यक्रमात आमच्या इथे आले का मला, माझे आमदार झालं म्हणून काय झालं, माझं नाव तर घेतलं पाहिजे. मला तर काही तिथे बघितलं पाहिजे त्यांनी की हा माणूस माझ्या मागे काय करतो, कुठल्या पद्धतीने मला आणि तिथे लोक खूप आहेत ना, माझी गावातली लोक आहेत, माझी समाजाची लोक आहेत, माझे नातलग आहेत. ते बघतात, मग ते बोलतात, इतका अपमान होऊन तू का राहतेस इथे, तुला काही दुसरे पक्ष नाहीत का? एक दिवशी जेटीवर मी जेटी बांधलेली, त्या जेटीचा बोर्ड मी नव्हता लावला, त्या गाववाल्यांनी लावलेला, मंदाताईंच्या सौजन्याने.
नाईक साहेबांनी तिथे अधिकारी बोलवून तो बोर्ड तोडायला लावला माझ्या नावाचा. सकाळी गाववाले जेटीवर जाताना बोर्ड नव्हता. मी तिथे बघायला गेली, त्यांनी बोलले, मी बसली होती अशी, बोर्ड तुटला, म्हणलं तुटून दे. तर ते कोळी लोक बोलले सगळे, मॅडम तुमचं नाव आमच्या हृदयात आहे, आम्ही सकाळी या जेटीवरनं जातो ना पहाटे 4ला तर तुम्हाला आठवण करतो. का? तर आम्ही खड्डे घाण तिथे काचा पडलेल्या असायच्या, इतकी घाण होती, तुम्ही ती साफ करून आम्हाला 150 किलोमीटर पाण्यात रस्ता करून दिला. 3.5 कोटीची जेटी उभी केली मी. जेटी विजन आणलं मी. जेटी कोणाला माहिती नव्हती. लोक मला विचारायचे जेटी म्हणजे काय. मी सांगायचं पाण्यामध्ये प्लॅटफॉर्म करतो, शेड बांधतो, त्या लोकांना मच्छमार ते जेटी. जेटी विजन आणून मी 6 जेटी उभ्या केल्या, पूर्ण त्याच्या वार्डापासून, ऐरोळीपासून दिवाळा, घनसोली आणि पूर्ण दिवाळा गावापर्यंत. तर त्या जेटीच्या वर आमचं दोघांचं, ते आले बघायला, तिथे बाजूलाच होते कार्यक्रमात, सगळे लोक त्यांना घेऊन जेटीवर आले आणि कोणाला माहिती नव्हतं मी तिथे बसले. तर मी म्हणले जाऊ दे रे, नावात काय एवढं, आतापर्यंत माझी नावं MLC असताना लागली नाही, आताही नाही लागत. आताही माझं नाव लागावं म्हणून तोच प्रयत्न असतो, लागू नये म्हणून. ठीक आहे, नावामध्ये काय हो, काम बडा है. नाम बडा है ना, नाम में कुछ नाही रखा है. तर आता सुद्धा ते मुख्यमंत्री साहेब तेव्हा अध्यक्ष होते, त्यांनी ती बातमी आमची बघितली, जशी काल तुम्ही बघून मला आज बोलवलं. तसं त्यांनी बोललं, नाही बाई फायटर आहे, ओबीसी समाजाचे, एवढं काम करते, तरी माहिती घेतली ताबडतोब. आणि त्यांचा एक माणूस माझ्याकडे पाठवला. तसे भारतीय जनता पार्टीची तिथली लोक रोज बोलायचे, RSS वाली लोक बोलायची, तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला पूर्ण न्याय देऊ. मग मी गेली, अध्यक्ष होते साहेब, बसली, बोलली. कुठे भेटलो माहितीये का आम्ही? कुठे? फार मोठा किस्सा आहे. आम्ही ते मॅजेस्टिक आहे ना, आमदार निवास, त्यात एका पोलीस साहेब बसले होते. बर. मग त्यांच्या एका खुर्चीत मुलगा, मी आणि एका माझा तर मला घेऊन आलेला. साहेब बोलले, तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला तिकीट वगैरे देऊ. मी त्यांना स्पष्ट बोलणारे म्हणून मला एक बोलू का, म्हणलं बोला. ते तुमचे मित्र आहेत युतीचे, ते मला तिकीट द्यायला, आणि उद्या फोन आला तर माझं तिकीट कट होईल, म्हणजे मी घरकी न गाठकी होईल. हाय तिथे बरी आहे. म्हणलं नाही नाही म्हणे, म्हणतात आहे म्हणे, मी एकदा शब्द दिला तर जर तुम्हाला मी तिकीट देऊ शकलो नाही तर मी माझ्या नागपूरमधून तुम्हाला निवडून आणेन. इतका प्रचंड विश्वास त्या व्यक्तीने मला दिला. आणि मी त्यांच्याकडे बघितलं, मेल्या माझ्या मुलापेक्षा 4-5 वर्ष मोठी आहेत, माझ्या मुलासारखाच आहे. ठीक आहे मी बोलली, आणि मी निघाली. मग पुन्हा एकही तेही क्लिअर केलं की मी पार्टीला 1 रुपया नाही देणार. बरं, ही बोली करून तुम्ही पक्षात गेलात? नाही, मी तिकीटला पैसे नाही देणार. तुम्हाला मी पाहिजे, मी तिथे खर्च करीन, मला तिथे पैसे नको. मी 3 निवडणूक लढली, मी कधी पार्टीकडे 1 रुपयाची अपेक्षा नाही केली. माझ्या हिमतीने, माझ्या कष्टाने मला जितकं करता येतं मी करते. मी कधी मुख्यमंत्री साहेबांना बोलली नाही की मतदारसंघात अमुक अमुक आहे, मला पैसे द्या, मी कधीच नाही. आणि त्यांनी बोलल्याप्रमाणे मला तिकीट एकदा नाही 3 वेळा दिली. आणि आता आमचे आमदार सगळे असतात ना, तर साहेब नेहमी माझी मस्ती करतात. मंदाताई जोपर्यंत आहे तोवर कायम त्या मतदारसंघात आहे, मी कोणाला तिकीट कधी देणार नाही. मग बाकीचे आमदार बोलतात आमचं काय, नाही तर ज्येष्ठ पहिला आलेत. आणि पहिली विशेष गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये लोक आली पदासाठी, मंत्रीपदासाठी, पण मी तर सगळं सोडून आली तिथे. मी कुठलंही पदही नाही मागितलं, न कधी मंत्रीपद मागलं. माझा तर अधिकार आहे भारतीय जनता पार्टीमध्ये की माझ्या नंतर लोक आलेत. तुम्हाला मुख्यमंत्री आम्ही केल्यानंतर सगळे आले, आम्हाला पद द्या आम्हाला, आणि देतात साहेब. साहेब खूप भोळे आहेत. साहेब खूप विश्वास ठेवून आलेला प्रत्येकाला काही ना काही त्यांच्या पद्धतीने ते देत आहे. मलाही 3 वेळा तिकीट दिली, मी समाधानी आहे. मी कधीच त्यांना बोलले नाही की मला का नाही दिलं. मी कमिटी पण साधी मागायला जात नाही, नको सांगते, कोणाला तरी द्या मिळलं. कारण तुम्ही देणारे शिकले पाहिजेत, तुमचं मन मोठं असलं पाहिजे राजकारणात.
तुम्ही सगळं आपल्याच घरात, सगळं आपल्याच मुलाला, आपल्याच बायको. आता बघा आमच्याकडे सगळे नातलग उभे आहेत. कोण नाती, कोण पोती, कोण बहीण, कोण पुतणी, कोण पुतणीचा नवरा. अरे कधीतरी लोकांना द्यायला शिका ना. आणि जे लोक कायमचे येतात त्यांना मिळालंय, नवीन लोकांना संधी नाही आमच्याकडे. म्हणजे आमच्या नवंबेचं बोलतोय आम्ही. मंदाताई, हे सगळं तुम्ही सहन केलं. मधल्या काळामध्ये कोविड 2दा झाला तुम्हाला. आता सुद्धा हृदयविकाराचा एक तीव्र झटका तुम्हाला येऊन गेला. त्यातून तुम्ही सावरलात. तो काळ कसा होता? आणि इतकं असून सुद्धा मी नेहमी म्हणते की मंदाताईंना तुमची एनर्जी जी आहे ती वय सुद्धा त्याला वेसण घालू शकत नाही, अशी तुमची एनर्जी आहे, असं तुमचं डेडिकेशन आहे. तर तो काळ कसा होता आणि त्यातून बाहेर कशा पडलात? काय उमेद वाटत होती त्या खूप काळात? कोविड काळ खूप कठीण होता. संपूर्ण देशाला कठीण होता. राज्याला परिस्थिती वाईट, त्यात लॉकडाऊन. खूप कठीण परिस्थितीतून ते हॉस्पिटल बनवायचा निर्णय केला की हॉस्पिटल असलं पाहिजे, पण आजही होत नाहीये. खूप दुःख होतं मला. आणि म्हणून असं वाटतं कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण आपण लोकांसाठी काम करतो, मनातून करतो. आणि मी जी वाचली आता मी आमचे प्रसादजी लाड आहेत, त्यांच्या मुलाच्या लग्नाला गेलेली. दुपारी मला सिम्पटम्स दिसत होते. मला वाटत होतं की अनइझी होत होतं, मला जाणवत होतं. पण मी संध्याकाळी थोडं बरं वाटलं जरा, मला औषधं घेऊन. मला हळूहळू जाऊ, एसीचं गाडीत जायचंय. तिथे गेल्यावर मला जास्त व्हायला लागलं खूप. तरी मी थांबली, स्टेजपर्यंत गेली. स्टेजवर जे 3 स्टेप चढून गेला, मला त्यांनी माझं तोंडी पाहिलं आणि मग खाली उतरली पटकन. मुलापर्यंत गेलीच नाही. खुर्चीत बसले, मला तीव्र झटका आला आणि मी खाली पडली. पण माझे बॉडीगार्ड वगैरे आहे ना, मी बोलली होती, त्यांना माहिती होतं मला बरं नाही. ते माझ्या बरोबरच होते, पे वगैरे. ते गायकवाड मॅडम आमदार माझ्या बरोबर होत्या. जो मला झटका आला तेव्हा मला फटाफट गाडीत नेलं. ट्रॉफिक खूप होती गाडी काढायला वगैरे. आणि मी गेली. मग मी बोलले मला घरीच जायचं नको. मग घरचे सगळे म्हणजे तिथे मी घरी गेले, कपडे बदलले, अपोलोमध्ये ऍडमिट झाली. डॉक्टर बोलले काय बाई आहे तू, इतका वेळ झटकावून कसं काय तू आलं, तिथेच जायला पाहिजे होती. काय माहिती नाही, मी गोवर्धनी माताची माझ्यावर खूप कृपा आहे. मी खूप देवीचं माहेरी करत आली, इथेही करते, गोवर्धनी आहे. आता मी एवढं आजारातून तुळजापूरला जाऊन आली. देवीला बोलली होती मला बरं कर, लोकांचे खूप कामं बाकी आहेत. कदाचित मला असं वाटतं की मला देवानी परत पुनर्जन्म दिलेला आहे की हॉस्पिटलसाठी, लोकांना मोफत घरं देण्यासाठी, मोठे मोठे प्रकल्प माझे जे आडलेले आहेत त्यासाठी मला पुनर्जन्म झालेला आहे. आणि वयाचं भान याच्यासाठी नाही की मी नेहमी आनंदित असते आणि फावल्या वेळात जेवण करत असते. बघते मी ते व्हिडिओ तुमच्या जेवणाचे. खरं तर माझा मनात विचार आलेला की येताना सांगावं माझ्यासाठी थोडंसं लोणचं घेऊन या म्हणून. मला अरे लोणचं बापरे, आवडतं. आता 3 प्रकारची लोणची होती माझ्याजवळ. मी पाठवून देईन तुला. आत्ताच मी आयुर्वेदिक लोणचं केलं. बर. त्याच्या अगोदर लिंबाचं केलेलं, हा. त्याच्या अगोदर आंब्याचं केलेलं. ह्या सगळ्यामध्ये ताई उत्तम जेवण बनवतात, त्या खाऊ घालतात सगळ्यांना आणि वेगवेगळी स्पेशालिटी आहे त्यांच्याकडे. मला वाटतं सगळ्याच पद्धतीचं, सगळ्याच टाईपचे प्रकार, पदार्थ तुम्ही करत असता. पण ह्या सगळ्यामध्ये तुम्ही गाता देखील. तुमच्याकडे जेव्हा कार्यक्रम असतात आम्ही पाहिले तुम्हाला शंकर महादेव त्यांच्यासोबत गाताना. तर हा म्हणजे हा जो जिंदादिलपणा आहे तुमचा, हा नक्कीच वाखाणण्यासारखा आहे. आणि या निमित्तानं माझी इच्छा आहे की तुम्ही आमच्यासाठी का होईना 2 ओळी तुम्हाला सुचत असतील कुठल्या गाण्याच्या. मी कोणीतरी शिकलं पाहिजे, उचललं पाहिजे. मी तिच्यासारखी जॅकेट पण घालत होती, पण आता मी जाड झाल्यावर जॅकेट होत नाही म्हणून ठेवून दिले. त्यात पण माझे फोटो आहेत. आणि गाण्याचं तर ते माझ्या त्या कार्यक्रमात नेहमी शंकर महादेव एक थोडा वेळ येतात माझ्यासाठी. त्यांना माझ्या हातचे खेकडे खूप आवडतात. बर. ते आले का असे करणार, ताई क्या है किधर है, त्याला बेचती हूँ अभी देखती हूँ मिलता है क्या पहिले. ते खूप तारीफ खाता खाता गाणी करतात ते खेकड्यावर. हो का? फॅमिली घेऊन बसतात. बर. त्यांचा आणि मग मुलगा पण खेकड्यावर गाणी करतात उत्तम गातो. आणि तो व्हिडिओ मला टाकतात. बर. माझ्याचं लोणचं, मेरे को आचार भेजो. तो कोणाला आचार खाऊन देत नाही, कारण तो मी पाठवलेलो अर्धाच किलो घरात फ्रीज मध्ये ठेवतो. जेव्हा तो प्रोग्राम वरून येतो तर तो ताई का आचार लाव, तो खाणार. म्हणजे
तो मला म्हणाला, मी गणपतीला जाते ना, मला जवळ घेणार, आईसारखं मानतो मला अगदी. मला जवळ फॅमिली घेणार, माझ्याबरोबर 2 वाजले त्या दिवशी जायला मला. तो 2 वाजेपर्यंत शंकर महादेवन थांबला आणि अतिशय जमिनीवर चालणार. डाऊन टू अर्थ. आता 27 तारखेला कार्यक्रम आहे, मला बोलवलंय. आता बघते मला टाइम मिळतो का. संध्याकाळी त्यांनी एक कार्यक्रम ठेवलाय आनंदा म्हणून. बर. हा, तर मला म्हणाला, म्हणतात ताई मी पास भेजता आप जरूर आना. कारण मी सांगून ठेवते त्यांना, जुनी गाण्यांचा कार्यक्रम असेल ना तर मला बोलवा. बरं. तर त्याच्यामुळे तो जर लवकर कार्यक्रमातून जायला लागला ना तर मग मी एक गाणं म्हणते, एक गाणं माझ्यासाठी गा. बर. मग तो विचारतो कुठलं, मग मी म्हणतो अभी न जाओ छोडकर के दिल अभी भरा नाही. मग तो माझ्या बरोबर गातो. आणि तशी मला गाण्यांची आवड आहे. पण आता राजकारणात आल्यामुळे प्रत्येक स्टेजवर भाषण देत आली मी इतक्या वर्ष. खरं. सभेला दिले भाषण राष्ट्रवादीत हजारो लोकांनी. आता माझा गळा आहे ना तो कामातून गेलेला आहे, त्याला मी कधी सांभाळलाच नाही. पण मी माझं एक फेवरेट गाणं असं आहे, जिंदगी हर कदम एक नई जंग है, जीत जाएंगे हम, जीत जाएंगे हम, तुम अगर संग हो. तर हे गाणं आहे ना, हे मला फार आवडतं. कर्माचं, आणि कर्माची शूटिंग आमच्या बेलापूरला झालेली. पूर्वी फार शूटिंग आमच्या इथे यायच्या. तुमचं मनातलं गाणं आहे की जिंदगी हर कदम एक नई जंग है. मला असं वाटतं तुमचा जीवन प्रवास देखील त्या तसाच आहे. गाण्याच्या अनुषंगानेच घडलेला आहे. तसं एक गाणं आणखीन आहे, बर. काटो से खींच के आंचल, हा. छोड़ दे बंधन बांधे पायल, आज फिर जीने की तमन्ना है. ते गाणं एक आवडीचं आहे. मी ते गाईडचं गाणं नेहमी गाते. आता माझा गळा थोडा हे आहे, चालेल. 2 दिवस आम्ही खूप जरा गळ्याचा वापर केलाय भांडणाला. त्यामुळे बर. आवड आहे. तुम्ही सगळ्या आवडी जपा. मी तुम्हालाही सांगते, जीवनात काही नाहीये, तुमच्या आवड छंद सगळे जपा. आणि कधी नर्वसपणा नाही आला पाहिजे जीवनात. खरं. आला तर मेडिटेशन करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणजे यांना तुम्ही आधीपासून ओळखत होता, त्यांनी तुमचं काम बघितलं, त्यांनी तुम्हाला पक्षात बोलवून घेतलं आणि तुम्हाला तिकीटही दिलं आणि रिपीटही झालं तिकीट. ह्या सगळ्यामध्ये तुमचे आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध कसे आहेत, किंवा त्यांच्या कार्यप्रणालीबद्दल तुम्हाला काय वाटतं, हे नक्की आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मला खरंच खूप अभिमान आहे देवेंद्रजींचा. महाराष्ट्राला इतके चांगले मुख्यमंत्री लाभलेले आहेत. लोक त्यांना कामं करून देत नाही, विरोधक मुद्दाम अप्रचार करणं, सोशल मीडिया वापरणं. पण मी तुम्हाला खरंच सांगू का, देवेंद्रजी मला माझ्या मुलासारखे वाटतात. आणि त्यांनी मला नेहमी आईसारखा सन्मान दिलाय. ते मला असं बाजूला बसवणार, कुठेही मी समोर बसते, मी कधी बाजूला बसायला जात नाही. मला तो स्वभाव नाही पुढे पुढे करणं. साहेबांनी पहिल्याकडे ओरडणार, मंदातही आल्या, या या या, बसा बसा बसा, जो उठवणार जवळ बसवणार, मुलांना सांगणार असे फोटो काढ आमचे दोघांचे, चांगले आले पाहिजेत. मंदाताई किती घण विषय घेऊन आलेले आहेत, बुट्टी बिट्टी करून बोलणार ते. आणि मला त्यांचं कौतुक वाटतं. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, पण मला कधीच ते असं वाटलं नाही की ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. इतके प्रेमळ आहेत ना, तुम्हाला म्हणजे माझ्याकडे त्यांच्यासाठी बोलायला शब्द नाही देवेंद्रजीसाठी. ते जेव्हा विरोधी पक्षनेता झाले ना, मी त्यांच्याकडे जाऊन बसली. ते म्हणत होते ना, मी महाराष्ट्राचा अध्यक्ष होणार. म्हणलं नाही साहेब, तुम्ही विरोधी पक्षनेते व्हा. कुठलंही पोस्ट कमी नसते, त्यात तुम्ही तुमचा प्रभाव पाडणार. तुम्ही वकील आहात, अभ्यासू आहात, 2-2 वाजेपर्यंत काम करणारा पहिला मुख्यमंत्री आहे. आणि सगळ्या जाती धर्माचे, सगळ्या संस्थाचे, सगळ्या पंथाचे, सगळ्या देव धर्माचे विचार करणारे, सगळ्या ह्याच्यावर उत्तर देऊन सभागृह एकटेच देवेंद्रजी हँडल करतात. खरं. कोण जर राज्यमंत्री बोलू शकला नाही तर लगेच देवेंद्रजी उठून त्याचं उत्तर देतात. इतका अभ्यास, इतका हुशार. मी त्यांना सांगितलं, साहेब एक दिवस जातो, एक दिवस येतो. प्रत्येक दिवसात साहेब विरोधी पक्षनेते झाले, किती आवाज उठवला, किती कामं केली, किती त्यांची प्रतिमा. विरोधी पक्ष समोरचे लोक अजितदादा वगैरे बोलायचे, शेवटी अजितदादा पण इकडे आले.
साहेब पुन्हा मुख्यमंत्री झाले म्हणून मी बोलली सध्या सबुरी का फल मिठा होता है. खरं पण मला कधीच असं वाईट नाही वाटलं की मला मंत्रीपद नाही मिळालं. माझ्या भाग्यावर मी सोडलंय. भाग्यात असेल तर मिळेल, नाही तर नाही मिळेल, त्याचा विचारच नाही करायचा, आनंदी राहायचं. कधीही तुम्ही देवेंद्रजींची मुलाखत घेताना विचारा मंदाताई तुमच्याकडे काय मागितलं का. हे सगळे लाईन लावून असतात. त्या बिचारांना किती त्रास आहे, किती प्रश्न आहेत त्यांच्याकडे. कुठे दुष्काळ आहे, कुठे पाणी नाही, कुठे काय नाही. एवढा महाराष्ट्रावर हा समाज मोर्चा काढतो, तो समाज त्यांना टार्गेट करतो. कोणाला त्यांनी कमी केलं? मराठासाठी त्यांनी काय नाही केलं, सगळं खरंय. केलं की. खरं तरी मोर्चे काढायचे उगच. मी सांगते मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं टार्गेट जातं. करायचं. पण सगळ्यांना पुरून उरणारे एकमेव मुख्यमंत्री. मी पवार साहेबां मुख्यमंत्री होते, विलासराव मुख्यमंत्री, सगळ्यांना बघितलं. सुधाकरराव मुख्यमंत्री, तुमचे बाबा चव्हाण मुख्यमंत्री, अशोक चव्हाण मुख्यमंत्री, विलासरावजींना बघितलं. विलासरावचं एक होतं, ते कुठले पक्षभिक्षा नाही करायचे. त्यांच्यामुळे मला शाळेचा प्लॉट मिळाला. ते म्हणाले मंदाताई एकमेव महिला आहेत, महिला संघटना चालवतात, यांना प्लॉट द्या. सगळे पुरुष रोजच मागतात, त्यांना दिलेले आहेत, तुम्ही मंदाताई द्या. पण आता इतक्या मुख्यमंत्र्यांसोबत तुम्ही काम केलं, त्यांचं काम जवळून पाहिलं, त्यांच्यात आणि देवेंद्रजींमध्ये काय फरक वाटतो? देवेंद्रची जो खूप एक एनर्जी आहे सॉलिड, त्यांच्या बरोबरी कोणी करू शकत नाही, कोणी नाही करू शकत. सगळे मुख्यमंत्री त्यांच्या लेवलवर काम केलं. पवार साहेबांनी भूकंप आला तेव्हा काम केलं, त्याची नोंद अटल बिहारीने घेतली. सगळ्यांनी काम खूप केलं, वाजपेयींनी घेतली. काम सगळ्यांनी केलं, नाहीच नाही. पण विजन जे या मुख्यमंत्र्यांकडे आहे. मला सांगा, काँग्रेसच्या काळात सगळी कामं आणली होती. अटल सेतू केलं म्हणजे मी 25 मिनिटात मुंबईमध्ये जाते. आज अटल सेतू त्यांनी सगळ्या बरे काँग्रेसच्या पत्रावर असेल, पण त्यांच्या परवानग्या आणणं, ते फास्ट काम करून घेणं, त्याच्या मिटिंग घेणं, त्या ऑफिसरशी बसणं, त्या ज्या लोकांना तुम्हाला म्हणून सांगते, MMRD मधून साहेबांनी आमच्या लोकांना, जे आमचे कोळी बांधव आहेत, त्यांच्या ओढ्यांचे ते अफेक्टेड झाले. साहेबांनी माझ्या इथे 4,60,00,000 रुपये प्रत्येक तुमच्या कोळी बांधवाला, ज्याची होडी होती, त्या छोट्या होडीला 3.5 लाख आणि मोठ्या होडीला 6 लाख, 4,60,00,000 दिले एका महिन्यामध्ये करून. मला बोलले फॉर्म भरा. म्हणलं अटल सेतूमध्ये एवढे लोक बेरोजगार होणार, साहेब कसं जगणार? साहेब बोलले तुम्ही हे करा, हे करा, हे करा. आणि पूर्ण गावाला मदत केली. पूर्ण त्या गावाचं मी पुनर्वसन करून टाकलं देवेंद्रजींच्या मदतीने. ते उद्घाटनला आले, सगळे कोळी बांधव, हजारो कोळी बांधव. त्यांनाही कोळी बांधवनी टोपी घातली. पहिला त्यांना वाटलं आलं तर एकच गाडी दिसते, आणि नंतर त्या गाडीत चढवल्यावर पुढे पब्लिक 350 बँडवाले होते. बर 350 बँडवाले बर त्या गावात आहेत. 3 संस्था आहेत बँडवाल्यांच्या. त्यांना पण मी प्रशिक्षण संस्था बँडवाल्यांना बांधून दिले. आता दुसरी संस्था बनवते, आणि त्या संस्थेच्या माध्यमातली लोक बँडच्या ह्याच्यात नाचत गाजत कोळी पेहरावात करते. त्या तिथपर्यंत माझ्या कार्यक्रमापर्यंत साहेबांची मिरवणूक घेऊन गेले. आणि देवेंद्रजींकडे खूप मोठं विजन आहे. आणि मला तर असं वाटतं विरोधकांनी विरोध करू नये. या राज्यासाठी या जे चांगले त्यांनी प्रकल्प आणलेले आहेत, त्या प्रकल्पाला सगळ्यांनी मदत केली पाहिजे. उगाच विरोधाला विरोध करून काही उपयोग नाही. खरं. ताई, आज तुमचं काम इतकं अविरत चालू आहे, हे असंच चालू राहावं अशी आमची इच्छा आहे. आज तुम्ही इथं आलात आणि खूप मनमोकळा संवाद आमच्याशी साधलात, अनेक विषयांना खरं तर हात घातलात. आणि जसं मी म्हटलं की मंदाताईंचा इंटरव्ह्यू म्हणजे असं वाटतच नाही की आता संपावा, कारण इतकं काम तुम्ही केलेलं आहे, इतकं बोलण्यासारखं आहे. आणि मला अजूनही असं वाटतं की इंटरव्ह्यू झालाय, लेकिन थोडा है थोडे की जरूरत है. तर आज पुन्हा आपण एक वेगळा इंटरव्ह्यू नक्कीच तुमच्या सोबत करू, कारण अनेक मुद्दे आजही आहेत की ज्यांच्यावर तुम्ही बोललं पाहिजे असं वाटतं. त्यामुळे पुन्हा एकदा म्हणते, अभी ना जाओ छोड़ के दिल अभी भरा नहीं. दिल अभी भरा नहीं. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आज इथं आलात आणि आमच्याशी संवाद साधलात.
एन्काउंटर मध्ये आता वेळ झालेली आहे, इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.